सो गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी मॉल यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे MH09 घोस्ट रायडर व्लॉग्स. आज आपण एक स्मॉल राईड करणार आहोत आणि मी आता माझ्या ऑफिसला जात आहे. आणि मी आज तुम्हाला माझं ऑफिस कसं आहे आणि ऑफिसचा जाण्याचा रोड कसा आहे ते दाखवणार आहे. आणि मला जाताना किती ट्रॅफिक लागतं ते पण तुम्ही बघू शकता. मला तरी मॅक्झिमम 20 मिनटं ऑफिसला जायला लागतात आणि जास्तीत जास्त 5 ते 6 किलोमीटर अंतर आहे. आणि बघू शकताय तुम्ही मला ट्रॅफिक जाताना किती लागतं. तसं ट्रॅफिक नसेल ते जास्तीत जास्त 10 मिनटाचा रोड आहे आणि ट्रॅफिक लागलं तर मिनिमम तसं ट्रॅफिकवर डिपेंड आहे की किती वेळ लागेल काय लागेल. कारण तसं मला जास्त ट्रॅफिक लागत नाही इकडे जाताना. येताना ट्रॅफिक भरपूर असतं पण जाताना ट्रॅफिक एवढं भेटत नाही. आणि एक एकदा भेटतं ट्रॅफिक, एक एकदा असं ट्रॅफिक भेटतं की ऑफिसला मी इथून घरातून 9ला निघालो तर कुठे ते 9:45-10 वाजेपर्यंत पोचतो. रोज सकाळी 9 वाजता मी घरातून निघतो आणि करेक्ट 9:20पर्यंत मी ऑफिसला पोचतो. आणि ट्रॅफिक जास्त असेल तर मग 9:30 10 वाजेपर्यंत ऑफिसला पोचतो. बघू शकताय तुम्ही आता सिग्नल आला आहे म्हटल्यानंतर ट्रॅफिक तर असतंच कुठे पण आज सिग्नलला भरपूरच ट्रॅफिक आहे. बिकॉज एवढं ट्रॅफिक तर सिग्नलला कधीच मी बघितलं नाही आतापर्यंत. आता सिग्नल तर सुटला आहे तर पुढं बघूया ट्रॅफिक आपल्याला नशिबानं जास्त भेटतं की कमी भेटतं. जर आता जास्त ट्रॅफिक भेटलं तर मला ऑफिसच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज ड्रॉप करावा लागतो की असं असं झाल्यामुळे ऑफिसला मी लेट पोचेन. कारण तसं आम्हाला वरतूनच ऑलरेडी सांगितलं गेलेलं आहे की लेट होत असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला एक मेसेज ड्रॉप करत जा. आता वाटत तर आहे ट्रॅफिक आज भरपूर आहे. कारण आत्तापर्यंत मी एवढे दिवस येते पण असं ट्रॅफिक ह्या रोडला तर मी बघितलं नाही. पुढच्या त्या रोडला मी आता बघितलेलं आहे पण ह्या रोडला कमीच मी ट्रॅफिक बघितलेलं आहे. आता मी लेफ्ट मारून सरळ माझ्या ऑफिसला KP साईडला जाणार. आणि हा जो राईट साईडून जो मेन रोड हायवे गेलेला आहे हा एक एरवडा साईडला गेलेला आहे आणि दुसरा सरळ पुणे स्टेशनला गेलेला आहे. आणि हा कल्याणी नगर हे आणि हे राईट साईडला जे दिसतं आहे ते हयात हॉटेल आहे. इथून दिसणार नाही, आतल्या साईडला आहे ते हयात हॉटेल. आणि इथून पुढे गेलं की आतमध्ये कल्याण नगर लागतं. म्हणजे स्टार्ट एरिया हा कल्याण नगरचा स्टार्ट एरियाला चालू झाला. आतमध्ये इकडे जुना IT पार्क आहे आणि इथून पुढे 2 ते 3 किलोमीटरला माझं ऑफिस आहे. आता आपण कल्याणी नगरच्या मेन सिग्नलला आलो आहे आणि इथून लेफ्ट साईडला जो रोड गेला आहे तिकडे हा जुना IT पार्क आहे आणि राईट साईडला हा पुणे स्टेशनला रोड गेलेला आहे. म्हणजे बाहेर तिकडे पुढच्या सिग्नलला बाहेर पडतो. आता चलो सिग्नल सुटला आहे, आता आपण निघूया. तसं आता माझं ऑफिस सध्या तरी निवांतच आहे. कारण सध्या प्रोडक्शन शॉट नाही आहे, ट्रेनिंग शॉटवरच वर्किंग चालू आहे. पण एक एकदा असं वाटतं की आपलं प्रोडक्शन आलेलंच बरं असतं. कारण ट्रेनिंग शॉटला काय लागते ते आता माझे मित्र जे व्हिडिओ बघत असतील तर त्यांना ते समजलं असेल मला काय बोलायचं आहे. कारण आमचे सुपरवायझर आणि लीड जास्त करून टेन्शन देतात सगळ्यांना. हा KPचा सिग्नल आहे आणि इथून लेफ्ट साईडला माझं ऑफिस 1-2 किलोमीटर अंतरावर असेल. आणि आतमध्ये लेफ्ट साईडला ही गल्ली गेली ना तिथे KPचा फेमस बर्गर आहे. कारण एवढा फेमस बर्गर आहे की 150 रुपयामध्ये बर्गर भेटतो. बट तो खाऊन उरेल, पोट भरेल एवढा बर्गर मोठा असतो. त्यामुळे इथे फेमस बर्गर आहे. तुम्हाला समोर जी आत्ता ही बिल्डिंग दिसते तेच माझं ऑफिस आहे. 11 आणि 12 फ्लोअरला इथे गुगलचं ऑफिस पण आहे आणि पुनावाला फिनकॉर्पवाल्यांचे 4 फ्लोअर आहेत स्वतःचे. आणि आमचं आहे ते 16 फ्लोअर आहे. आता 3rd फ्लोअरला ते ट्रान्सफर करणार आहेत. आता बघू कधी ट्रान्सफर होतं ते. मला व्हिडिओ आतमध्ये करायला अलाउ नसल्यामुळे मी ते व्हिडिओ आता स्टॉप करतो आणि पुढे कंटिन्यू करतो.
आता गेटच्या आतमध्ये आलो आहे. त्यांनी काय एवढं मला विचारलं नाही मोबाईल का हेल्मेटला लावलेला आहे म्हणून, कारण इथे चौकशी जास्त होते कारण गुगलचं ऑफिस असल्यामुळे. कारण मागे एकदा टी व्हीला बातमी तुम्ही बघितली असेल की गुगलच्या ऑफिसमध्ये बॉम्ब ठेवलेला असा, ते हीच बिल्डिंग आहे. आणि इथून कमीत कमी 6 फ्लोअर हे पार्किंगचेच आहेत. आणि आता इथून मला 3rd फ्लोअरला पार्किंगला गाडी घेऊन जावं लागेल. हे 3rd फ्लोअरचं पार्किंग आहे आणि हे स्टार्टिंगला जे आहे ते गुगलवाल्यांचं पार्किंग आहे. गुगलवाल्यांच्या पार्किंगमध्ये गाडी लावायला अलाव नाही आहे. आणि गाडी जर का लावल्यास हवा सोडली तर हे डेलीचं पार्किंग माझं आणि समोर माझ्या जेजूंच्या डेलीचं पार्किंग आहे. कधी कधी ते बाजूला पण माझ्या गाडी आणून लावतात. हे बघू शकताय तुम्ही पार्किंग भरपूर मोठं आहे. त्या साईडला पण लेफ्ट साईडला राईट साईडला खूप मोठं पार्किंग आहे. ह्याच्यावरती अजून 3 फ्लोअर पार्किंग आहे. ही आहे लिफ्ट लॉबी. इथे येऊन पहिला कुठल्या फ्लोअरला जायचं आहे तिथे पहिला प्रेस करावं लागतं, कारण लिफ्टच्या आतमध्ये बटन नाही आहेत, बाहेरच्या साईडला बटन आहेत. तिथे प्रेस करून मग कोणती लिफ्ट जाईल ते सांगते ॲटोमॅटिकली. मग तिथून आपण त्या लिफ्टच्या समोर येऊन उभं राहायचं. आता आपण लिफ्टची वाट बघतोय. बघूया आता लिफ्टमध्ये. तशी लिफ्ट खाली येऊनच पॅक होऊन येते, कारण 0 फ्लोअरवरून येणारे एम्प्लॉई खूप असतात ना, त्यामुळे. आता बघू पॅक आहे की ह्याच्यामधून जायला आपल्याला भेटतं. चलो, लिफ्ट तरी खाली आलेली आहे. चला तर आता आपण 16 फ्लोअरला आलेलो आहे. आता आपण लिफ्ट लॉबी एरियामध्ये प्रवेश करतो. ही लिफ्ट लॉबी एरिया आहे, बघू शकताय. काय ऑफिस आहे माझं. आणि आतमध्ये हे माइंड बॉडीवाल्यांचं ऑफिस आहे. आणि राईट साईडला आपलं कॅफेटेरिया आहे. आणि इथून सरळ जे तुम्हाला दरवाजा जो दिसतो आहे तिथे माझं ऑफिस आहे. राईट साईडला बिगवाल्यांचं ऑफिस आहे आणि सरळ समोर माझं ऑफिस आहे. आतमध्ये मोबाईल अलाव नसल्यामुळे व्हिडिओ इथे स्टॉप करतो. चला, जय महाराष्ट्र, बाय बाय.